सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष कोणता यावरती निर्णय दिला। तो मूळ राजकीय पक्ष कोणता हा निर्णय दिल्यानंतर आणि ते मला सुप्रीम कोर्टाने ठरवायला सांगितलं। तो निर्णय दिल्यानंतर त्या मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे त्या अनुसार मी व्हिप अपॉइंट केला, रेकग्निशन दिलं आणि पुढची कारवाई केली। त्यानंतर मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 3 क्रायटेरियाज बघायला सांगितलेले। पक्षाचं संविधान काय म्हणतं, पक्षाची संघटनात्मक रचना कशी आहे आणि त्याची संख्याबळ कसं आहे, आणि नंबर 3 जी लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी आहे म्हणजे विधिमंडळ पक्षातली मेजॉरिटी कोणाबरोबर किती आहे, या तिन्ही गोष्टींचा विचार करून निर्णय द्यायला सांगितला मूळ राजकीय पक्षाविषयी। आणि मी माझा निर्णय जो दिला 10 तारखेला जो वाचून दाखवला तेव्हा मी या तिन्ही क्रायटेरिया कसे कन्सिडर केले आहेत आणि त्या संदर्भातले निकष काय आणि निर्णय काय या तिन्ही क्रायटेरिया बद्दल हे स्पष्टपणे वाचून दाखवलं। आपण जर बघितलं असेल तर वारंवार सांगण्यात येत आहे की अध्यक्षांनी 1999 ची जी घटना आहे ती योग्य ठरवली आणि 2018 ची घटना जी आहे शिवसेनेची ती अयोग्य ठरवली। हे अध्यक्षांकडून चुकीचं कार्य झालं। आपण जर सुप्रीम कोर्टची ऑर्डर वाचली तर पेज नंबर 120 पॅराग्राफ नंबर 168 मध्ये काय म्हटलंय त्याच्यात स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय ज्या वेळेला आपण मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवताना संविधानाचा ज्या वेळेला विचार करत असाल त्यावेळेला जर का 2 गटांनी तुमच्याकडे 2 वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनचा आधार घेतला तर आपण वाद सुरू होण्यापूर्वी जे कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशन कडे सबमिट झालेलं केवळ ते ग्राह्य धरून त्याचा आधार घ्यावा। त्यानंतर मी आपल्याला वाचूनही दाखवतो पेज नंबर 120 सुप्रीम कोर्टची ऑर्डर। In arriving at the decision, the Speaker must consider the constitution of the party as well as any other rules and regulations which specify the structure of the leadership of the party. If the rival groups submit 2 or more versions of the party constitution, the Speaker must consider the version which was submitted to the ECI before the rival factions emerged. I repeat, the Speaker must consider the version which was submitted to the ECI before the rival factions emerged. In other words, the Speaker must consider the version of the party constitution which was submitted to ECI with the consent of both factions. म्हणजेच सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की दोघांमध्ये जर संविधानाविषयी वाद असेल तर इलेक्शन कमिशन कडे जे रेकग्नाइज्ड कॉन्स्टिट्यूशन असेल तुम्ही केवळ त्याचाच आधार घ्या। त्यानंतर मी इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलं। मी 7 जून 2023 ला प्रिन्सिपल सेक्रेटरी मार्फत इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलं आणि त्याच्यात मी असा उल्लेख केलाय ॲज पर द डायरेक्शन्स म्हणजे स्पीकरनी जे डायरेक्शन्स दिले आहेत प्रिन्सिपल सेक्रेटरीला, आय एम टू इन्फॉर्म यू that the Honorable Speaker, Maharashtra Legislative Assembly has received some disqualification petitions under the 10th schedule of the Constitution of India against some members of Maharashtra Legislative Assembly. Honorable Speaker has desired to have following documents which may be useful while deciding the said petitions. 1. Certified copy of the party constitution / memorandum / rules and regulations which known as such or by any other name of Shiv Sena political party which have been submitted to Election Commission of India and stand effective as on 21st June 2022. 2. Certified copies of all subsequent amendments if any to the same party constitution / memorandum / rules and regulations as well. Hence you are hereby requested to kindly make available the above copies at the earliest by speed post as well as through email. With regards, Principal Secretary,
महाराष्ट्र लेजिस्लेचर सेक्रेटरिएट। मी सुप्रीम कोर्टनी सांगितल्याप्रमाणे इलेक्शन कमिशन कडनं योग्य आणि रेकग्नाइज्ड पार्टी कॉन्स्टिट्यूशनची कॉपी मागितली। यावरती इलेक्शन कमिशनचा रिप्लाय काय आला तो पण वाचून दाखवतो। यावरती इलेक्शन कमिशनचा रिप्लाय असा आलाय, टू द सेक्रेटरी इन चार्ज महाराष्ट्र लेजिस्लेचर सेक्रेटरिएट विधान। हे 22 जून 2023 ला इलेक्शन कमिशनचा रिप्लाय आलाय। Sir, I am directed to refer to your letter number so and so dated 7/6/2023 received in the commission on 10/6/2023 and to state that a copy of the constitution and rules of Shiv Sena as available on the records of the Election Commission of India is placed at annexure 1. म्हणजेच 1999 ची कॉन्स्टिट्यूशन त्यांनी माझ्याकडे पाठवली। B. As to subsequent amendments, if any, to the same mentioned in paragraph 2 of your reference, the order passed by the Election Commission of India in the dispute case number 1 of 2022 relating to Shiv Sena under paragraph 15 of the election symbol relevant reservations and allotment 1980 rules 1986 on 17 February 2023 contains the factual position. त्यांनी असं सांगितलं की संविधान आमच्याकडे जे रेकॉर्ड वरती आहे त्याची प्रत आम्ही तुम्हाला देतोय। ती प्रत होती 1999 चं जे संविधान आहे ते। आणि मी त्यांना स्पेसिफिकली विचारलं की तुमच्याकडे कुठचेही घटनेमध्ये शिवसेनेच्या घटनेमध्ये सुधार केलेल्याची कुठची प्रत प्राप्त असेल तर ती पण द्या। त्यावरती त्यांनी उत्तर मला काय दिलंय की या संदर्भातला निर्णय आम्ही आमच्या ऑर्डर मध्ये मेन्शन्ड आहे। आता त्यांच्या ऑर्डर मध्ये पेज नंबर 71 पॅराग्राफ नंबर 132 4B याच्यात काय लिहिलंय, द अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन ऑफ 2018 इज नॉट ऑन रेकॉर्ड ऑफ द कमिशन। हे मला इलेक्शन कमिशननी स्पष्टपणे सांगितलंय। आता वारंवार असा उल्लेख केला जातो, ही तर वस्तुस्थिती आहे, म्हणजे माझ्याकडे सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शनच्या अनुसार इलेक्शन कमिशन कडे जे रेकॉर्ड वरती आहेत तेवढंच ग्राह्य धरण्याचे अधिकार होते। माझ्याकडे स्वतःहून या संदर्भातला इतर निर्णय घ्यायचा अधिकार नव्हता। जे इलेक्शन कमिशन कडे होतं ते ग्राह्य धरण्यासाठी मला सुप्रीम कोर्टाने सांगितलं। त्यानंतर वारंवार जे सांगितलं जात आहे की आम्ही पक्षाचं संविधान हे इलेक्शन कमिशन कडे सबमिट केल्याचा पुरावा